नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग TY BA FY BCom या दोन्ही वर्गांसाठी म्हणून हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे। विषय आहेत मराठी G3 FY TY BA साठी, प्रकरण 1 घटक क्रमांक 3 निबंधाचे प्रकार। आपण मागच्या तासाला निबंधाची संकल्पना काय आहे, निबंधाचे स्वरूप काय आहेत याचाही आपण विचार केलेला होता। तर आजच्या तासाला आपण निबंधाचे प्रकार किती आहेत, काय आहे, त्याचे स्वरूप काय आहेत याचा थोडक्यात आपण सुरुवातीला विचार करू आणि त्यानंतर क्रमशःही आपण विचार करणार आहोत। निबंध हा लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा एक प्रकारे आरसाच असतो। लेखकाचे जीवनविषयक विचार, चिंतन, त्याची सौंदर्य दृष्टी इत्यादीचे कमी जास्त प्रमाणात प्रतिबिंब हे त्याच्या निबंधातून उमटत असते। यावरूनच निबंधाचे प्रकार व त्याचे स्वरूप काय आहेत हेही आपण लक्षात घेऊ। निबंधाच्या प्रकारामध्ये क्रमांक 1 वैचारिक व चिंतनशील, त्यासोबतच चर्चात्मक निबंधातून हे सामर्थ्य ज्याच्या त्याच्या विचाराच्या रचनेतून व बारकाव्यांमधून प्रकट होत असते, हा एक। क्रमांक 2 वर्णनात्मक निबंध, वर्णनात्मक निबंधाचे सामर्थ्य घटना, प्रसंग यांच्या अचूक व कलापूर्ण वर्णनामध्ये असते। तर आत्मनिवेदनपर हा एक निबंधाचा तिसरा प्रकार। आत्मनिवेदनपर निबंधाचे सत्व दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रवेश करून एखाद्याचे मनोगत सांगण्यावर असते। तर चौथा कथनात्मक निबंध, कथनात्मक निबंध कथनातून उलगडतो। क्रमांक 5 कल्पना प्रधान निबंधात कल्पना विलासातील सौंदर्य असते। त्यानंतर लघुनिबंध, लघुनिबंधामध्ये भावचित्रणातून गुजगोष्टींचे स्वरूप व्यक्त होते, म्हणजेच स्वत्वाचा आविष्कार त्यात अधिक असतो। तर शेवटचा हा एक निबंधाचा प्रकार म्हणजे चरित्रात्मक निबंध। चरित्रात्मक निबंधामध्ये चरित्र नायकांचे मुख्य विशेष प्रकाशात आणलेले असतात। आता हे झालं थोडक्यात निबंधाचे प्रकार। त्यानंतर आपण एका मुद्द्यांचा विचार करणार आहोत। वैचारिक निबंध क्रमांक 1 या प्रकारात विचारांना महत्त्व असते। वैचारिक विषयावर निबंध लेखन करताना विद्यार्थ्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व संस्कृतीविषयक दृष्टिकोनालाही खूप महत्त्व असते। कारण अशा प्रकारच्या निबंधात आपण कसा विचार करतो, सामाजिक सांस्कृतिक प्रश्नांकडे कसे पाहतो, ह्या गोष्टींना खूप महत्त्व असते। असे निबंध लेखन करताना आपल्याला विचारांचा तोल कायम टिकविता आला पाहिजे। शिवाय आपल्याला कोणत्याही विषयाचा चहूबाजूने विचार करता आला पाहिजे। यासाठी आपल्याला रोजचे वर्तमानपत्र, मासिके, साप्ताहिके याचबरोबर वैचारिक ग्रंथांचे सखोल वाचन हे आवश्यक आहे। वैचारिक निबंध लेखनामध्ये एखाद्या मार्मिक विषयावर अतिशय गंभीरपणे मत किंवा विचार व्यक्त केलेले असते। याबरोबरच एखादा विचार महत्त्वपूर्णही असतो, त्याची चर्चा या निबंधातही केलेली असते। जसे उदाहरण दाखल घ्यायचं झाल्यास लोकसंख्येची वाढ, हुंडाबंदी, आंतरजातीय विवाह, अंधश्रद्धा व विज्ञान दृष्टी, युवकांपुढील आव्हाने, स्त्रीमुक्ती आंदोलने, विद्यार्थी आणि समाजसेवा इत्यादी विषयांचा अंतर्भाव वैचारिक निबंधात येऊ शकतो। याशिवायही प्रबोधन, उपदेश प्रधानता किंवा विशिष्ट मतप्रवाहांचा आग्रह अशा प्रकारांच्या निबंधांमधून हे चर्चात्मक भान हे राखले
गेले पाहिजेत, ही एक अपेक्षा असते. खरे तर विरोधी मतांचे खंडन करून स्वमत प्रभावीपणे प्रतिपादन करणे हा या वैचारिक निबंधाचा मुख्य हेतू असतो, मुख्य विशेष असतो असंही म्हणता येईल. त्यानंतर व्यक्तिचित्रणात्मक निबंध. आता व्यक्तिचित्रात्मक निबंध कसं काय, तर अशा प्रकारच्या निबंधात एखाद्या व्यक्तीचे स्वभाव चित्रण करावे लागते. या प्रकारात काही लोकोत्तर व्यक्तिमत्वासंबंधी देखील लिहावे लागते. जसे उदाहरण घ्यावयाचं झाल्यास लोकमान्य टिळक, महात्मा फुले, संतश्रेष्ठ गाडगे महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्रीमती इंदिरा गांधी इत्यादी एखाद्या वेळेस काल्पनिक व्यक्तीवर देखील निबंध लिहावा लागतो. व्यक्तिचित्रणात्मक निबंध लिहिताना आपणाला अनुभव, निरीक्षण, विविध प्रकारचे वाचन इतकेच नाही तर चिंतन अशा गोष्टींची सवय आवश्यक असते. कारण ज्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्ही लेखन करता त्या व्यक्तीच्या जीवनाच्या संदर्भात महत्वपूर्ण अशा घडामोडींकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागते. एखादं उदाहरण जर तुमच्या समोर मांडलं तर संत गाडगे महाराजांवर जर आपण निबंध लेखन करणार आहोत तर त्यासाठी ग्राम स्वच्छता, पर्यावरण, आदर्श गावे अशा विविध गोष्टींचे संदर्भ आपल्याला निबंध लेखनात देणे आवश्यक असते. व्यक्तिचित्रणात्मक निबंधामध्ये त्या व्यक्तीचा परिचय करून द्यावा लागतो. याबरोबरच त्या व्यक्तीला तुम्ही प्रभावीपणे वाचकांच्या डोळ्यांसमोर कसे उभे करू शकता याला अधिक महत्त्व असते. व्यक्तिचित्रणात व्यक्तीचा स्वभाव, तिचे वेगळेपण इत्यादी संबंधी लिहिणे हे आवश्यक असते. त्या व्यक्तीच्या बाह्यवर्णापेक्षा तिचे अंतरंग खुले करून दाखविणे हे तितकेच महत्त्वाचे असते. आता यानंतर तिसरा जो निबंधाचा प्रकार आहे तो म्हणजे वर्णनात्मक निबंधाचा. आता वर्णनात्मक व कथनात्मक निबंध हे दोन्ही प्रकार एकमेकांच्या अत्यंत निकटचे आहेत, जवळचे आहेत. एखाद्या घटनेचे, प्रसंगांचे वर्णन करणे हा या निबंधाचा गाभा आहे. हे वर्णन प्रभावी व दृश्य डोळ्यांपुढे उभे करणारे असायला पाहिजे. उदाहरणार्थ एखादी वास्तू, शहर, एखादी महत्त्वपूर्ण व्यक्ती, प्राणी यांचे प्रत्येकारी वर्णन करणे ही सहज साधी गोष्ट नाही. त्यासाठी आपलं चिंतन अधिक असलं पाहिजे. त्याविषयी व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा पॉझिटिव्हच असला पाहिजे, संकुचित असता कामा नयेत. आपल्या मित्रमैत्रिणींना आपण कथन करीत असल्याची भूमिका घेत असल्याने या निबंधाची भाषा ही साधी व रोजच्या बोलण्यातील वाटायला हवी. इतकी सहज ती भाषा असावी. पण तरीही ती चित्रकाराचे रंग जसे चित्र साकार करतात तशी चित्रमयही असायला हवी. तुम्ही पाहिलेल्या एखाद्या चित्रांचे किंवा घटनांचे वर्णन करताना त्यामध्ये भावभावनांचे रंग प्रकट झाले पाहिजेत. उदाहरणार्थ बालकवींची औदुंबर ही कविता त्या प्रकारातली आहे. तुमच्या मनावर त्या दृश्यांचे जे सौंदर्यवर्धक संस्कार उमटलेले असतील ते त्या वर्णनामधून आविष्कृत व्हायला हवेत. पावसात भिजा चिंब व्हा, पावसात भिजा चिंब व्हा यावर निबंध लिहिताना तुम्हाला पावसात भिजताना वाटणारा लहान मुलासारखा आनंद शब्दामधून जाणवायला पाहिजे. खूप उकडत असताना अचानक गडगडाट होऊन पाऊस कोसळायला लागला तर लोकांची उडणारी धांदल आपल्याला परिचित असते. इत्यादी हे सगळे चित्र, हे दृश्य रेखाटताना आपले भावभावनांचे चित्रण, त्यासाठी येरे घना नाव घाल माझ्या मना किंवा सरीवर सरी आल्या ग किंवा नाचरे मोरा नाच अशा अनेक पावसाळी गीतांचा उल्लेख उपयुक्त या ठिकाणी ठरू शकतो. खरे तर हा त्याचा गाभा असतो व लेखकाचा दृष्टिकोनही. त्याचे व्यक्तिमत्व, याचे दर्शन त्या छोट्याशा निबंधामधूनही घडत असते. लेखकाचा विविध कार्यांशी असलेला परिचय, त्याचे निरीक्षण यामुळे या प्रकारच्या निबंधाला वाङ्मयीन मूल्य एक प्रकारे
प्राप्त होत असते. आता यानंतर चौथा निबंधाचा एक प्रकार आहे तो म्हणजे कल्पनात्मक निबंध. आता अशा प्रकारच्या निबंधात लेखकाच्या कल्पनेला अधिक आव्हान असते, वाव असतो. या प्रकारातील निबंध लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती आणि विचार करण्याची पद्धत यांची सांधेजोड पक्की झाली तर निबंध लेखन उत्तम होऊ शकते. ह्या प्रकारच्या निबंधात वेगवेगळी वर्णने, घटनाप्रसंग, भविष्यकालीन विचारवेध, तीव्र संवेदनशीलता, चिंतनाची बैठक, कल्पनारम्यता, अद्भुत वर्णाची मांडणी, विचारांची बैठक इत्यादी सर्व गोष्टींचे पालन व्यवस्थित करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, मी भारताचा पंतप्रधान झालो असतो तर, मला लॉटरी लागली तर, मी प्राचार्य झालो तर, किंवा मी पायलट झालो तर इत्यादी विषयांवर वैविध्यपूर्ण असे लेखन ह्या प्रकारात विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असते. त्यासाठी वाचनही तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतरचा एक शेवटचा निबंधाचा प्रकार म्हणून आपण लक्षात घेऊ ललित निबंध व लघु निबंध, की ज्या लघु निबंधाला मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आत्मविष्कार, स्वत्वाचा आविष्कार हे या निबंधाचं मुख्य हेतू असतो, मुख्य स्वरूप आहेत असं म्हणायला हरकत नाही. या निबंधामधील लालित्याचे प्रगटीकरण परमोच्च पातळीवर करणारा प्रकार म्हणून लघु निबंधाचा उल्लेख करावा लागतो. या असल्या निबंधाची पृष्ठसंख्या मुळातच मर्यादित असू शकते. लेखांच्या रूपातील वैचारिक निबंध पृष्ठसंख्येने मोठे असू शकतात, पण लघु निबंध मात्र शब्दसंख्येने छोटाही असावा लागतो, ही अपेक्षा असते. नाशी फडके, वि. स. खांडेकर, वि. दा. करंदीकर यांच्या लघुनिबंध लेखनाने त्याला दिलेले ललित गुणविशेष हे विशेष महत्वाचे आहेत. यामध्ये साध्या साध्या विषयांनी सुरुवात केलेली असते. लघुनिबंधाची सुरुवात ही मुळात साध्या विषयांनी केलेली असते आणि यांचा विषय सुद्धा फार किचकट असा किंवा गुंतागुंतीचा कधीच नसतो आणि विषयापेक्षाही लेखकाच्या भावनात्मक प्रतिक्रियांना अधिक या ठिकाणी महत्त्व असते. लेखकाच्या अंगी असलेली सहृदयता, चोखंदळ कलादृष्टी, कल्पकता, व्यासंगातील रसिकता इत्यादी विशेष निबंधाला रसवत्ता आणून देतात. लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा मुक्त आविष्कार म्हणून लघुनिबंधातून आविष्कृत होत असतो. मूलतः स्वत्वाचा आविष्कार हेच या ललित निबंधाचे वा लघुनिबंधाचा मुख्य हेतू असतो. कल्पनातीत साहित्यामध्ये या लघुनिबंधाचा समावेश होत असतो. इथे आपण लघुनिबंधाच्या प्रकाराला पूर्णविराम देणार आहोत. पुढच्या तासाला मात्र आपण विचारधारा या पाठ्यपुस्तकाला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत तुर्तास धन्यवाद.